हॉटेलसारखेच खुसखुशीत नान आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे, पटकन होते. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे व 2 कप यामध्ये मैदा घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर हा 250 ग्रॅम मैदा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. छान आता व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं आहे. सोडा व मीठ छान पिठामध्ये मिसळलं गेलं पाहिजे. 2 चमचे यामध्ये मी तेल घातलेलं आहे. इथे तूप घालायचं नाही किंवा बटर देखील घालायचं नाही. तेल छान व्यवस्थित मैद्याला लागलं गेलं पाहिजे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मैदा मळून घ्यायचा आहे. तर मैदा पाण्याने न मळता दुधाने मळायचा आहे. दूध इथे कोमट घ्यायचं आहे. थंड दूध किंवा गरम दूध घ्यायचं नाही. कोमट दुधामुळे मैदा छान सॉफ्ट असा मळला जातो. व्यवस्थित आता मैदा आपण मळून घ्यायचा आहे. आता इथे एक गोष्ट मी विसरलेली आहे. यामध्ये दही घालायचं माझ्याकडनं राहून गेलेलं आहे. तर ते मी आत्ता घालून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचा भरून मोठा दही घातलेला आहे. इथे 2 टीस्पून तुम्ही दही घालू शकता. आता दही व मैदा छान व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. यासाठी याला छान असं मी मळून घेते आहे. दह्यामुळं सुद्धा पीठ छान हे मऊ मुलायम होतं. पीठ छान आता हे मळून झालेलं आहे. यावरती आता चमचाभर किंवा 2 चमचे तेल घालायचं आहे. छान मिसळून घ्यायचं आहे. आता हे सर्व पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे. आता छान आपला मैदा मळून झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे व अर्धा तास असंच हे ठेवून द्यायचं आहे. इथे अर्धा तास झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मैदा छान सॉफ्ट असा मळला गेलेला आहे. थोडंसं असं याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आणखी सॉफ्ट हा होईल. आता याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे. इतपत मोठ्या आकाराचा गोळा मी घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. पोलपटावरती आता थोडासा मैदा भुरभुरायचा आहे. हा गोळा यावरती ठेवून आता थोडासा असा दाबून घ्यायचा आहे व याला लाटून घ्यायचा आहे. जास्ती मोठा याला लाटायचा नाही. इतपत लाटून झाला की यावरती आता आपण कलोंजी भुरभुरायची आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा याच्यावरती. आता हे व्यवस्थित थोडंसं याच्यावर लाटणं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून हे उलटल्यानंतर पडणार नाही. थोडासा मैदा याच्यावरती भुरभुरायचा आहे. थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे. आता हे पलटी करून थोडंसं याला नानचा आकार द्यायचा आहे. आता हा व्यवस्थित लाटून झालेला आहे. यावरती आता चमचाभर पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हा तव्याला चिटकून बसेल. आपण दुसरी बाजूला गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे. हा नान आता गरम तव्यावरती आपण घालून घेऊ. व्यवस्थित नान तव्यावर घातलेला आहे. आता बरोबर 1 मिनिट याला शेकून घ्यायचा आहे. तवा असा फिरवत फिरवत याला शेकून घ्यायचा आहे कारण सर्व बाजूने तो शेकला गेला पाहिजे. तवा आता उलटा करून गॅसवरती आपण याला शेकून घ्यायचा आहे. गॅस जास्ती मोठा पण नाही आणि जास्ती कमी पण ठेवायचा नाही. मिडियम गॅसवरती याला सर्व बाजूनी असा तवा फिरवत सर्व बाजूनी याला खमंग असा शेकून घ्यायचा आहे. खरपूस असा शेकला गेला पाहिजे हा नान. तुम्ही पाहू शकता असा सर्व बाजूनी याला शेकून घ्यायचा आहे. ज्या बाजूने शेकला नाही त्या बाजूने आपण तवा असा फिरवत फिरवत याला शेकवायचा आहे. तुम्ही पाहू शकता खरपूस असा नान आपला छान असा भाजला गेलेला आहे. याला आता आपण काढून घेऊया. आता हा गरम असतानाच याच्यावरती आपण बटर लावून घ्यायचं आहे. गरम असतानाच बटर लावले की सगळीकडे व्यवस्थित हा बटर लागला जातो. छान खरपूस असा हॉटेलच्याच चवीचा
नान इथे आपला तयार झालेला आहे. बाकीचे नान देखील आता आपण असेच करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.